एक आई जिने आपल्या 15 दिवसांच्या अपंग मुलीला आश्रमाच्या पाळण्यात सोडलं, कारण ती मुलगी इतर मुलींसारखी नव्हती. तिच्या पायामध्ये अपंगत्व होतं. ती मुलगी आईच्या प्रोफेशनल आयुष्यात अडथळा ठरू नये म्हणून तिला टाकून देण्यात आलं. पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं. त्याच मुलीने मोठ्या कर्तृत्वाने जगभरात आपलं नाव गाजवलं. एका दिवसात जगभर तिच्या नावाची चर्चा झाली. जेव्हा त्या मुलीने आपल्या आईच्या हातून अवॉर्ड स्वीकारला, तेव्हा त्या क्षणी मला हे सत्य समजलं. आश्चर्य म्हणजे ती आई दुसरी तिसरी कोणी नसून रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावात मुसळधार पाऊस आणि भयंकर वादळ सुरू होतं. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं. एका आठवड्यापासून न थांबता कोसळणाऱ्या पावसामुळे गाव भयभीत झालं होतं. अंधार दाटलेला, कुत्रं भुंकतानाही कुठे ऐकू येत नव्हतं. असं वाटत होतं जणू गावात माणसांचं अस्तित्वच नाही. मात्र त्या भयान शांततेत एका घरात लुकलुकणारा प्रकाश दिसत होता. एवढ्यात कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, पुन्हा मुलगीच झाली आहे. आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. पहाटेचे 4 वाजले असतील. पाऊस अजूनही थांबलेला नव्हता. माधवीने दीर्घ श्वास घेतला, कारण तिला आज पुण्याला पोहोचण्यासाठी गाडी पकडायची होती. थकव्यामुळे ती आळस देत अंथरुणावरून उठली. मामीने आवाज दिला, माधवी, चहा तयार आहे, पटकन ये. ती म्हणाली, आले मामी. झोप पूर्ण न झाल्याने तिची अवस्था खूपच विस्कटलेली होती. पाऊस थांबत नाही. मामी, मी परत कसं जाऊ? मामी म्हणाली, अगं थोडे दिवस राहून जा. पाऊस थांबला की तुला सगळीकडे फिरवून आणेन. पण प्रोजेक्टचं काय? अजून काही होईल असं वाटत नाही. पण पुण्याला पोहोचणं खूप गरजेचं आहे, ती म्हणाली. तिने घाईत आंघोळ उरकली. गडबडीत ती रात्री ऐकलेल्या रडण्याच्या आवाजाचा विचारही करू शकली नाही. मामीने तिच्यासाठी नाश्ता तयार केला. नाश्ता संपल्यावर माधवी मामांसोबत पुण्याला निघाली. पाऊस कमी झाला होता म्हणून तिने थोडं काम पूर्ण केलं. मामा मामींना निरोप देऊन ती घरी पोहोचली. दरवाजा उघडल्यावर तिला कागद अस्तव्यस्त पडलेले दिसले. कागद गोळा करताना तिला एक लिफाफा सापडला. तो पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. हे तर वीणाताईचं पत्र आहे, असं म्हणत तिने उत्साहाने ते उघडलं. पत्र वाचताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. वीणाताई परदेशातून परत येत होत्या. आता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता येणार होता. माधवीचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. लहानपणी आईवडिलांचा मृत्यू झाल्याने तिचं संगोपन मामा मामीने प्रेमाने केलं होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने पार्ट टाईम नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण करत होती. माधवीसाठी आयुष्याचे नवे क्षण सुरू होणार होते. तिच्या मनाला अजूनही शांती नव्हती. अनाथपणाच्या वेदना तिला शांत बसू देत नव्हत्या. ती आपल्यासारख्या अनाथ मुलींसाठी काहीतरी करावं असं तिला मनापासून वाटत होतं. एके दिवशी वीणाताईंशी तिची ओळख झाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. वीणाताईंच्या विचारांनी माधवी इतकी प्रभावित झाली की त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या. खरं तर वीणाताई वयाने 35 ते 36च्या होत्या, पण त्यांचा आत्मविश्वास, पूर्ण व्यक्तिमत्व माधवीला भारावून टाकत होतं. नेहमी साडी नेसलेली, डोक्यावर मोठा अंबाडा, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज, त्या पहिल्या भेटीतच माधवीच्या मनात घर करून गेल्या. वीणाताई एक NGO चालवत होत्या, ज्यामध्ये एक विशेष पाळणाघर होतं. त्या पाळणाघराची खासियत म्हणजे तिथे फक्त मुलींच्या संगोपनासाठी काम केलं जात होतं. माधवी अधूनमधून तिथे जाऊन शक्य ती मदत करत असे. तिथे गेल्यानंतर तिच्या मनाला खूप शांतता मिळत असे. काही महिन्यांसाठी वीणाताई परदेशी गेल्या, तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी माधवीवर सोपवली होती. एके दिवशी माधवी घरी एकटीच विचारांमध्ये गुंग होती. तेवढ्यात दरवाजाबाहेर आवाज आला, अगं माधवी, बेटा कधी आलीस? माधवीने मागे वळून पाहिलं तर कस्तुरी काकू उभ्या होत्या. त्या तिच्या बाजूच्या घरात राहत होत्या. त्यांची 2 मुलं परदेशात शिकायला गेली होती. कस्तुरी काकू, आत या ना, माधवी म्हणाली. काकू आत आल्या आणि तिला पाहत म्हणाल्या, अगं फार दिवसांनी आलीस, कशी आहेस? काही वेळ गप्पा झाल्यानंतर माधवी बाहेर जाण्यासाठी तयार होऊ लागली. तेव्हा काकू म्हणाल्या, अगं आत्ताच आलीस आणि लगेच जायची घाई का? काकू, पाळणाघरात काम आहे. आज वीणाताई परत येत आहेत.
असं म्हणत ती दरवाजापाशी वळली. कस्तुरी काकू हसून म्हणाल्या, पाळणाघरातून परत आल्यानंतर मात्र आमच्याकडे ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. माधवीने त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं आणि हसून म्हणाली, हो काकू, नक्की येईल. तुमच्या हातचं जेवणही खाईन. माधवी पाळणाघरात पोहोचली तेव्हा मुलींच्या गाण्यांचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. ती आत गेली तेव्हा सगळ्या मुलींनी तिच्या आजूबाजूला घोळका करून ताई ताई म्हणत तिला वेडावून टाकलं. कोण आपली बाहुली दाखवत होतं, कोण खेळणी, तर कोण नवा ड्रेस. सगळीकडे आनंद पसरलेला होता. एका कोपऱ्यात मात्र एक मुलगी शांत उभी होती. माधवीने हसत विचारलं, अगं राधा, ताईशी बोलणार नाहीस का? मुलगी आनंदाने पुढे म्हणाली, ताई चल ना, तुला काहीतरी दाखवायचं आहे. ती जवळजवळ माधवीला ओढतच आत एका पाळण्याजवळ घेऊन गेली. पाळण्याकडे बोट दाखवत मोठे डोळे करून म्हणाली, कशी वाटली तुला माझी बाहुली? माधवीने पाळण्याकडे पाहिलं तर एक गोंडस बाळ गुलाबी फ्रॉक घालून हसत होतं. माधवीने वाकून तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, अगं किती सुंदर आहे हे बाळ. ही कधी आली? अगं तू आलीस? मुलांच्या आनंदी गोंधळ ऐकून वीणाताई बाहेर आल्या. माधवीला पाहताच त्यांचं तोंड आनंदाने फुलून आलं. माधवी धावतच त्यांच्या गळ्यात पडली आणि पाळण्याकडे पाहून म्हणाली, किती सुंदर बाळ आहे हो, खरंच खूप गोड आहे. पण ही इतर मुलांसारखी नॉर्मल नाहीये, तिला काहीतरी त्रास आहे. म्हणून आज डॉक्टरांना बोलावलं आहे, वीणाताई गंभीरपणे म्हणाल्या. असो, तू सांग, तुझं काम कसं चाललं आहे? सगळं ठीक आहे, पण पावसामुळे थोडासा त्रास झाला, माधवी म्हणाली. तोपर्यंत सगळी मुलं धावत आली आणि दोघींना विळखा घालून बसली. माधवीने आणलेली खेळणी मुलांमध्ये वाटली आणि त्यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यांचं निरागस हास्य पाहून असं वाटत होतं की त्या क्षणी त्यांचं जग परिपूर्ण होतं. थोड्याच वेळात चहा आणि गरमागरम समोसे आले. माधवी हसून म्हणाली, अरे वा, याची तर गरज होती आणि खरंच मला खूप भूक लागली होती. चहा घेत घेत माधवी आणि वीणाताईने खूप गप्पा मारल्या. घरी परतल्यानंतर माधवी कस्तुरी काकूंच्या घरी गेली. काकू खूपच आनंदी दिसत होत्या. माधवी हसून म्हणाली, काकू, सकाळी तुमचा मूड वेगळा होता आणि आता अगदी उलट वाटतोय. काकू लाजून माधवीच्या गालावर हलकीशी चापट मारत म्हणाल्या, अगं आगाऊ कुठली. दोघेही खळखळून हसल्या. त्यावेळी प्रकाश काका आत आले. माधवीशी गप्पा मारत ते म्हणाले, माधवी, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एका मुलीला दत्तक घ्यायचं आहे. दत्तक? माधवी आश्चर्याने म्हणाली, हो, आम्ही खूप विचार केला. तुमच्या पाळणाघरात जर एखादी लहान मुलगी असेल तर तिला आम्हाला दत्तक द्या. आम्ही तिच्या संगोपनासाठी पूर्ण प्रयत्न करू, काका म्हणाले. तेवढ्यात कस्तुरी काकूही आत आल्या आणि म्हणाल्या, माधवी, तुझे खूप उपकार होतील. दिवसभर घर शांत असतं. एखादं लहान बाळ आलं तर घरात परत आनंदाचं वातावरण निर्माण होईल. माधवी काकू म्हणाल्या, माधवी काकू, पण तुमच्या मुलांशी आधी बोलून घ्या. तुला सांगतो माधवी, त्यांनी आता आमचं काहीही ऐकत नाहीत. त्यांनी त्यांच्या निर्णयानुसार जगायचं ठरवलंय, काका दुःखाने म्हणाले. ठीक आहे, उद्या सकाळी आपण पाळणाघरात जाऊया. मी काहीतरी व्यवस्था करते, माधवीनं सांगितलं. सकाळी 8 वाजता दरवाजाची बेल वाजली. माधवी अजून अंथरुणातच होती. माधवी पटकन उठली. दरवाजा उघडला. समोर कस्तुरी काकू आणि काका उभे होते. हे काय, अजून झोपली आहेस? ही उठायची वेळ आहे का? काका प्रेमाने ओरडले. माधवी म्हणाली, सॉरी, 2 मिनिटातच तयार होते. तयार होताच ती काका आणि काकूसोबत पाळणाघरासाठी रवाना झाली. तिथे पोहोचल्यावर दोघेही खूप आनंदी झाले. माधवीने आधीच वीणाताईंना फोनवर सगळी गोष्ट सांगितली होती. वीणाताईने एक मुलींना त्यांच्यासमोर आणलं, पण त्यांना कोणती मुलगी निवडावी हे समजत नव्हतं. अचानक कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. काकूंनी पाठीमागे वळून पाहिलं. पाळण्यात एक गोंडस बाळ होतं. दोघांच्या नजरा त्या बाळावर खिळल्या. कस्तुरी काकूंनी हळूच बाळाला उचललं आणि प्रेमाने त्याच्या गालावर चुंबन घेऊ लागल्या. माधवी, आम्हाला हीच मुलगी हवी आहे, काकूंनी ठामपणे सांगितलं. माधवी गोंधळून म्हणाली, पण काकू, ही तर फक्त 15 दिवसांची आहे आणि कदाचित आजारीही आहे. आज डॉक्टरांनी तिला तपासलं आहे.
वीणाताईंनी गंभीर स्वरात सांगितलं. ही मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. तिचे पाय नीटसे नाहीत. काकूंनी काकांकडे पाहिलं आणि त्यांनी शांतपणे मान हलवत सांगितलं, आम्हाला आव्हान पेलायला आवडतं. साधं सोपं आयुष्य सगळेच जगतात. काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आहे तर ती का सोडू? वीणाताई हसून म्हणाल्या, तुमच्या इच्छेनुसारच होईल. त्या अपंग बाळाला घेऊन काकू जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. त्यांच्या घराचं वातावरण बदललं. खेळण्याने घर भरून गेलं होतं आणि कस्तुरी काकूंचा सगळा वेळ आता त्या बाळाभोवती फिरत होता. माधवी सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरातून जाताना बाळाला भेटत असे, तिच्याबरोबर खेळत असे. अशा प्रकारे 6 महिने कसे गेले कळलंच नाही. माधवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. तिला सर्वांना सोडून जावं लागलं तरीही काकूंशी तिचा फोनवर संवाद सुरू होता. काकू फोनवर नेहमीच वृंदाबद्दल बोलत. वृंदा डान्समध्ये खूप रस घेत आहे. ती सतत प्रॅक्टिस करते. ती नेहमी सांगते. अशाच गप्पांमध्ये 15 वर्ष कधी सरली हे कळलंच नाही. आता माधवीचं लग्न झालं होतं. ती एका मुलाची आई झाली होती. पण काकूंशी तिचं नातं जसंच्या तसं होतं. काकूने एक दिवस फोनवर आनंदाने सांगितलं, माधवी, वृंदाला मुंबईत बेस्ट डान्सरचा पुरस्कार मिळाला आहे. आता तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. माधवी हे ऐकून खूप आनंदी झाली. वृंदाची मेहनत आणि आत्मविश्वास तिच्या यशाचं मूळ होतं. 26 जानेवारीच्या दिवशी वृंदाला कथ्थक नृत्यात सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून सन्मानित केलं जाणार होतं. मंत्र्यांच्या हस्ते तिला पुरस्कार देण्यात येणार होता. त्या दिवशी वृंदाची बातमी प्रत्येक टीव्ही चॅनलवर झळकत होती. तिचे पाय चालायला सक्षम नव्हते. तिने आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने सामान्य मुलींनाही मागे टाकले. या ओळी सर्वत्र गाजत होत्या. माधवीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिला लहान वृंदाची आठवण झाली. ती जेव्हा लहान होती तेव्हा डान्स करताना लोक तिची चेष्टा करत, पण कस्तुरी काकूने तिला कधीही खचू दिलं नाही. तिचा आत्मविश्वास वाढवला. आज वृंदाने हे सिद्ध करून दाखवलं होतं. तर जर मनात जिद्द आणि प्रयत्नांची तयारी असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. खरं म्हणजे वृंदाने एक दिवस टीव्हीवर प्रसिद्ध कथ्थक डान्सर डॉक्टर मालिनीला डान्स करताना पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं की मी पण डान्स करणार. तिचं आदर्श व्यक्तिमत्व तिला आवडत होतं. डान्स करत असताना जेव्हा ती पुन्हा पुन्हा पडत होती तेव्हा तिच्या शिक्षिका आणि काकू नेहमीच तिचा उत्साह वाढवत होत्या. आनंदाच्या अश्रूंना काढून जेव्हा माधवीने फोन लावला तेव्हा दुसऱ्या बाजूने काकू हसत हॅलो म्हटल्या. पण आनंदामुळे त्या काही बोलू शकल्या नाहीत. माधवी म्हणाली, काकू, मी त्या दिवशी नक्कीच येईन. कृपया वृंदाला सांगा. काकू बोलताना थांबल्या आणि म्हणाल्या, माधवी, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. माधवी उत्तरली, नाही काकू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आज त्या पाळणाघराचं नाव जगभर गाजत आहे. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. आणि मग तो दिवसही आला जेव्हा वृंदाला पुरस्कार दिला जाणार होता. माधवीला मुंबईसाठी निघायचं होतं की अचानक तिचे मामा मामी उपचारासाठी आले. माधवीने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि वृंदाचा फोटो दाखवला. फोटो पाहून मामी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, माधवी, ही तर आमच्या गावातल्या मालिनीची मुलगी वाटते. माधवी म्हणाली, नाही मामी, असं होऊ शकत नाही. मी त्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखते. ती आमच्या पाळणाघरातील मुलगी आहे. मग माधवीने त्यांना डॉक्टर मालिनीचा फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचा नेटवर फोटो शोधून दाखवला आणि तेव्हा कळलं की ती मामीच्या गावातीलच होती, ज्या गावात ती पूर्वी राहत होती. पैसा आणि नाव मिळाल्यावर ती शहरात राहायला आली. मामी म्हणाल्या, माधवी, आता मला सगळं लक्षात आलं. तुला आठवत असेल जेव्हा तू गावी तुझ्या प्रोजेक्टसाठी आली होतीस तेव्हा त्या मुसळधार पावसात एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. त्या दिवशी मालिनीने एका अपंग मुलीला जन्म दिला होता. तिच्या आधी 2 मुली होत्या आणि ती आपल्या मुलींना डान्सर बनवू इच्छित होती. पण अपंग मुलीच्या जन्मामुळे तिने आपल्या नवजात मुलीला पुण्याच्या एका आश्रमात सोडून दिलं. आणि जेव्हा गावकऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा गावकऱ्यांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी तिने गाव सोडलं.
एक अपंग मुलीचं संगोपन करण्यापेक्षा तिने गाव सोडणं योग्य समजलं. हे सगळं ऐकून माधवीला धक्का बसला. ती मामीला विचारू लागली, तुम्हाला त्या दिवसाची तारीख आणि वेळ लक्षात आहे का मामी? मामी म्हणाल्या, हो, सगळं लक्षात आहे. हे विसरण्यासारखं नाही. मला मालिनीने सांगितलं होतं मुलीला कुठे सोडून आली आहे. मी तिला समजावलं, पण ती हट्टी होती. नशिबाचा खेळ बघ. ज्या मुलीला ती आपल्या डान्सचा सगळ्यात मोठा शत्रू मानत होती, जिच्या संगोपनासाठी सगळं सोडून द्यावं लागलं, त्याच मुलीनं तिचं नाव मोठं केलं. दुसऱ्या 2 मुलींमधील एक मुलगी डॉक्टर आहे आणि दुसरी अध्यापिका. माधवी पापणी न पडता मामीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होती. मामीच्या चेहऱ्यावरचा गोड हसरा भाव तिला स्पष्ट दिसत होता, पण काहीतरी विचारण्याच्या तयारीत असलेल्या त्या नजरेतून एक वेगळीच भावना उमटत होती. मग मामीने हळूच विचारलं, माधवी, तू मला तिचा नंबर देऊ शकतेस? माधवी थोडी गोंधळून गेली, पण तिने ते लक्षात घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आलं. तिने उत्तर दिलं, हो मामी, नक्कीच. माधवीने पटकन नेटवर सर्च करून फोन लावला. फोन डॉक्टर मालिनीने उचलला. माधवीने जेव्हा मामीबद्दल सांगितलं तेव्हा मालिनी म्हणाल्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. माधवीने फोन मामींकडे दिला. मामी जवळपास 1 तास फोनवर बोलत होत्या. मी मामीला जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी मालिनीला सांगितलं. मामी म्हणाल्या, ही मुलगी मालिनीचीच आहे. माधवीने पटकन वीणाताईंना फोन लावला आणि म्हणाली, वृंदाचा रेकॉर्ड चेक करा. वीणाताईने उत्तर दिलं, माधवी, रेकॉर्ड चेक करण्याची गरज नाही. मालिनी माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणूनच मी तिची मदत केली होती. पण मला काय माहीत होतं की आज ही परिस्थिती निर्माण होईल. मायलेकी समोरासमोर येतील. ताई, तुम्ही हे काय बोलत आहात? माधवीने विचारलं. वीणाताई हसल्या आणि म्हणाल्या, कदाचित तू आजचा न्यूजपेपर वाचला नाही. वृंदाने मालिनीला आपला रोल मॉडेल मानलं होतं, म्हणून तिला त्यांच्या हातूनच ट्रॉफी घ्यायची होती. मालिनी ही या कार्यक्रमामध्ये येणार आहे आणि तिला माहीत नसणार की ती स्वतःच्याच मुलीला बक्षीस देत आहे. माधवी म्हणाली, वीणाताई, असं काहीही होणार नाही. त्यांना माहीत झालं आहे की वृंदा त्यांचीच मुलगी आहे. हे ऐकून वीणाताईंना धक्का बसला. हे देवा, परवा काय होणार? माधवी, मला खूप काळजी लागली आहे. ताई, आता काहीही करू शकत नाही, पण परवाच माहीत होईल काय होणार आहे. हो, तू बरोबर बोलत आहेस. तेच होईल जी देवाची इच्छा असेल. अच्छा माधवी, फोन ठेव. परवा भेटूया, मग बघूया काय होतंय. शेवटी तो दिवस आला ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. पण वृंदा या सर्व गोष्टींपासून अज्ञात आपल्या विश्वात मस्त होती. हॉलमध्ये 4ही बाजूने वर्दळ होती. लोकांची गडबड, हसऱ्या चेहऱ्यांचे रंगीबेरंगी चित्र, सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं. खुर्च्या सजवलेल्या होत्या. पाहुणे आणि कुटुंबांसाठी वेगळी व्यवस्था केली होती. व्यासपीठ फुलांनी सजवलेलं होतं. पण काही लोकांचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. माहीत नाही आता जीवनाला कोणतं वळण लागेल. प्रकाश काका, कस्तुरी काकू आणि तिचा भाऊ सर्वात पुढे होते. त्यांच्या पाठोपाठ माधवीची मामी आणि वीणाताई बसल्या होत्या. कार्यक्रम सुरू होणार होता. सगळे पाहुणे आले होते. डॉक्टर मालिनीही आल्या होत्या आणि मामींकडे पाहून हळूच हसल्या. कार्यक्रम ठरलेल्या वेळेवर सुरू झाला. एक एक विजेते जाहीर होत होते आणि शेवटी वृंदाचं नाव घोषित झालं. जशी वृंदा व्यासपीठावर गेली, टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. वृंदाला जेव्हा पुरस्कार दिला गेला तेव्हा डॉक्टर मालिनी म्हणाल्या, तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की वृंदाच्या रक्तातच नृत्य आहे. तिला माझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे कारण ती माझी मुलगी आहे. आज मला अभिमान वाटतो की वृंदा माझी मुलगी आहे. मी माझ्या केलेल्या कृत्यासाठी माफी मागते. डॉक्टर मालिनी रडतच वृंदासमोर हात जोडून म्हणाल्या, माझ्या कृत्यांसाठी माफ कर. तुझ्या आईला तुझ्या गळ्याशी लावणार नाही का? वृंदा स्तब्ध उभी होती. सगळे कॅमेरे, रिपोर्टर तिच्या दिशेने धावले. वृंदाने कस्तुरी काकूंना आवाज दिला, आई, तू मला माझ्या आनंदात तुझ्या गळ्याशी लावणार नाहीस का? काकू धावतच आपल्या मुलीकडे म्हणजे वृंदाजवळ गेल्या आणि तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. मग वृंदा मालिनीकडे वळून म्हणाली, मॅडम, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. ही माझी आई आहे. वृंदा
तिच्या आईबाबांबरोबर आणि आपल्या 2 भावांबरोबर व्यासपीठावरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने निघाली. डॉक्टर मालिनी तिला दूरवरूनच बघत राहिल्या आणि वृंदा आपल्या कुटुंबासमवेत त्यांच्या डोळ्यांसमोरून निघून गेली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.